एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। मार्कडवाडीत वाद पेटली, धग मात्र दिल्लीत। उत्तमराव जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, जंतर मंतरवर करणार आंदोलन। ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत। माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीनं जाहीर करावी, ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅटवर दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपला राजीनामा पत्रात केलेली आहे आणि 23 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक आयोगाला मार्कडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर केली जाणार आहेत आणि याच दिवशी जर मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर न केल्यास आमदार उत्तमराव जानकर आणि माजी आमदार बच्चू कडू दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनास बसणार आहेत। भाऊ कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत। त्या ठिकाणी मार्कडवाडी धानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। आणि इलेक्शन कमिशनकडे मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय। या माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे, ही भूमिका बॅलेटवरती घेतली पाहिजे किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मार्कडवाडी।